आज त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे जिने आयुष्यभर स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार केला, जिने स्वतःच्या संघर्षावर शांतपणे मात करत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवला, जिने ताई या शब्दाचा खरा अर्थ आम्हाला जगून दाखवला. माझ्या लाडक्या, प्रेमळ, कणखर आणि प्रेरणादायी वैशुताईला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. देव तुला आयुष्यभर निरोगी ठेवो. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ नये. तुझ्या मनातली ऊब, प्रेम आणि माणुसकी अशीच कायम राहो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने आणि प्रेमाने भरलेला असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू जशी आहेस तशीच कायम राहा, कारण तुझ्यासारखी माणसं खूप कमी असतात. तुझ्या वाढदिवसानिमित्त आज मनात साठलेल्या भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. आई वडिलांनंतर जर कोण आपल्याला सर्वात जास्त समजून घेत असेल, आपल्या डोळ्यातलं न बोललेलं दुःख ओळखत असेल, तर ती आपली भावंडे असतात. आणि मी खरंच खूप नशिबान आहे, कारण मला माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी ताई मिळाली. ताई लहानपणापासूनच तू खूप हुशार, चपळ, मेहनती आणि महत्वाकांक्षी होतीस आणि आजही आहेस. चालायचं मग काय. तुझ्याकडे बघून आम्हा सगळ्या भावंडांवर एक वेगळंच दडपण असायचं. ताई एवढी हुशार आहेस तर आपणही काहीतरी चांगलं केलं पाहिजे. घरातली जबाबदारी असो, आई दादांची काळजी असो किंवा आमचा अभ्यास, तू सगळं इतकं सुंदर सांभाळलंस की आज विचार केला तरी आश्चर्य वाटतं. आम्हाला फक्त अभ्यास कर असं तू कधीच म्हणाली नाहीस, तर अभ्यास कसा करायचा, प्रश्न आणला तर युक्तीने कसा सोडवायचा हे शिकवलंस. आमच्या आयुष्याचा पहिला गाईड, मार्गदर्शक जर कोणी असेल तर ती तूच. आज एक गोष्ट खास सांगावीशी वाटते. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी खचलेलो होतो, जेव्हा परिस्थितीने मला कमकुवत केलं, तेव्हा तेव्हा ताई आणि भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तू पण त्याला हे केलंय, कव्हर अप केलंय. आम्ही उभं होतो पण प्रयत्न केले. मला योग्य मार्ग दाखवला, प्रसंगातून बाहेर काढलं आणि पुन्हा उभं राहायला शिकवलं. काही नाती अशी असतात जिथे शब्दांची गरज नसते, फक्त त्यांची साथ जरी असली तरी माणूस पुन्हा मजबूत होतो. माझ्यासाठी तू तशीच आहे ताई. ताई, शाळेत तू फक्त अभ्यासातच नाही तर सांस्कृतिक उपक्रमांमध्येही कायम पुढे असायचीस. म्हणूनच संपूर्ण शाळेला वैशाली माहित होती. आणि त्याचा फायदा मला वैशालीचा भाऊ म्हणून मिळायचा. आणि आजही तो मिळतोय. आजही आठवतं भानुमती मॅडम, नेरकर मॅडम, दानेश मॅडम, कोळी सर, श्रीलेखा मॅडम, सगळ्यांना वाटायचं हा पण ताई सारखा हुशार असेल. आणि मी मनात म्हणायचं, देवा एवढ्या अपेक्षा नका करू. ताईचे 10वीचे उत्कृष्ट गुण. तुला 10वी मध्ये काहीतरी 89 काहीतरी 90 होते ना, पेपरामध्ये नाव आलं होतं, राईट? बरोबर. तुझे 10वीचे उत्कृष्ट गुण, वृत्तपत्रात आलेलं तुझं नाव, त्या दिवशी आई, दादा आणि भाऊचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यांचा आनंद अक्षरशः मग गगनात मावत नव्हता. आणि त्यांनी तो पेपर आजही सांभाळून ठेवलेला. कोणाचं का असं पण ताईचं नाव पेपरामध्ये आलं, तुझ्या परिवाराचं नाव पुढे गेलं, त्या गोष्टीचा वेगळाच आनंद होता. त्यावेळेस पेपरात नाव आलं म्हणजे खूप मोठं होतं. ते वाचून भरपूर लोक पेढे घेऊन घरी आले होते. BCS आणि MCS पूर्ण करून तू आपल्या भुरे परिवाराचा अभिमान वाढवलास. मास्टर पदवी असलेली आमची ताई, ही गोष्ट आम्ही अभिमानाने सगळ्यांना सांगायचो. घरामध्ये तू एकच आहे ज्याच्याकडे मास्टर डिग्री आहे, बाकी सर्वांकडे बॅचलर डिग्री आहे. आणि मग सुरू झाले ते कांदे पोहे कार्यक्रम.
मी आता सर्व किस्से नोंदवलेले नाहीये, बरेच वेगळे अनुभव होते मी जिकडे गेलेले नाहीये, म्हणजे थोडस सोबत राहू दे म्हटलं ग्रुप. आज त्या आठवणी आठवल्या की हसूही येतं आणि डोळेही पाणवतात. घरची परिस्थिती साधी होती, घरात फर्निचर नव्हतं आणि आपला तो नंदुरबारचा लोखंडी पलंग जो नाशिक पर्यंत आपल्या सोबत आला. पाहुणे आले की त्यांना त्या पलंगावर बसवायचो आणि कोणी भिंतीला टेकलं की पलंग पुढे सरकायचा आणि मग मी घरातला बहिणीचा लहान भाऊ उभा राहून पलंगाला दोरीने पकडून उभा राहायचो. पलंग पुढे जाऊन पकडून उभं राहायचो. लहान भावाचे काम असते. त्यावेळी ती मजा वाटायची आणि कधी कधी परिस्थितीचा रागही यायचा. पण आज वाटतं त्या संघर्षानेच आपल्याला मजबूत बनवलं. ताईला पहिली नोकरी लागली, घरात थोडं बरं वाटू लागलं. मी अभियांत्रिकीसाठी धुळ्याला गेलो आणि मग ताईचं लग्न ठरलं. मी गेलो आणि मग ताईचं लग्न ठरलं. हे महत्वाचं आता जे बोलतो ते. शिरोळे कुटुंबासोबत कांदे पोह्यांचा कार्यक्रम कधी झाला, पसंती कशी झाली हे फक्त ताई, आई, दादा आणि भाऊलाच माहिती आहे. कांदे पोह्याचा कार्यक्रम कधी झाला कोणालाच माहिती नव्हता. पसंती कशी झाली कोणालाच माहिती नव्हतं, हे त्यांनाच माहिती आहे. 2:30 वाजता मुलगी बघायला आले ते ना ते. ठीक आहे. लग्नानंतर ताई सासरी गेली, पण तिचा संघर्ष तिथेही संपला नाही. उलट आयुष्याने अजून कठीण परीक्षा घेतल्या, पण आमच्या ताईने कधी हार मानली नाही. ती प्रत्येक परिस्थिती समोर खंबीरपणे उभी राहिली. नंदुरबार सारख्या छोट्या शहरातून शिकलेली आमची ताई आज मोठ्या मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करते. कॅपजेमिनी सारख्या नामांकित कंपनीत काम करताना ताईने ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनला एकटी गेली. तिने फक्त स्वतःचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं. आणि तिथे जाऊनही तिने स्वतःपुरता आनंद ठेवला नाही तर कुटुंबालाही त्या आनंदात सामील केलं. गौरी आणि पाहुण्यांना युरोप फिरवलंस आणि त्या सगळ्या आठवणी आयुष्यभरासाठी सुंदर करून ठेवल्या. त्याचे अल्बम पण करून ठेवले ताईने सर्व. जे कोणी आले का ते सर्वात पहिले प्रथम दाखवायची नवीन त्यावेळेस त्याला माहिती नव्हतं एवढं डिजिटल होईल, पण त्याच्यामुळे ठीक आहे. आता युट्यूबला टाकते. आणि खरंच जेव्हा आमची गौरी अभिमानाने म्हणते माझी आई खूप ग्रेट आहे, तेव्हा आमचं मन भरून येतं. कारण भाज्या पण माझं कौतुक करता, माझ्या भाज्या पण छान येतात. भाच्या बहिणीची मुलगी छान येतात. कारण एक मुलगी आपल्या आईचा संघर्ष जवळून बघते, तिची मेहनत, तिचं धैर्य, तिचं प्रेम अनुभवते आणि मग तिच्यासारखं बनण्याचं स्वप्न बघते. ताई, तू फक्त व्यावसायिक आयुष्यातच नाही तर आयुष्य जगण्यातही खूप पुढे आहेस. तू नेहमी म्हणतेस आपण समोरच्या माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही, पण त्याच्यासाठी स्वतःचा आनंद कमी करता नाही. ही गोष्ट खूप मोठी आहे ताई, आणि ती तू स्वतःच्या आयुष्यात जगवून दाखवली आहेस. त्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. आता थोडस तुझं छंदांविषयी मी बोलतो. ठीक आहे. लहानपणी राहून गेलेल्या आवडी पुन्हा जगायला सुरुवात केलीस. YouTube वाहिनी सुरू केलीस. गायन, रांगोळी, रील्स, सजावट, बागकाम, समाजसेवा, पर्यटन, धार्मिक आस्था काय नाही करतेस तू. तुझ्या रांगोळ्या म्हणजे खरंच कला असते. फुलं, पानं, फळं, भाज्या, दिवे आणि जी भेटेल वस्तू ती वापरून केलेल्या सुंदर रांगोळ्या पाहिल्या की वाटतं ही फक्त रांगोळी नाही तर ताईच्या खरंच भावना आहेत. आणि हो, तुझ्या स्वयंपाकाबद्दल तर काय बोलावं. तुझ्या हाताचं जेवण म्हणजे फक्त चव नाही तर प्रेम असतं. आईच्या हाताची चव तू पूर्णपणे समजून घेतलीस, शिकलीस आणि जपलीस सुद्धा. मी संकोच सांगतो, आईच्या स्वयंपाकाची जी सर आहे ती तुझ्या स्वयंपाकात आजही दिसते. तुझ्या स्वयंपाकात जसा स्वाद आहे तसंच तुझ्या मनात माणुसकीचं गोडपण आहे. ताईला नेहमी वाटतं की प्रत्येक मुलाने आणि मुलीने काहीतरी चांगलं शिकावं, चांगल्या सवयी लावाव्यात. उदाहरणार्थ अक्षराकडून गणपती स्तोत्र, संध्याकाळच्या आरत्या, बरोबर.
अक्षरा लाजबाई ईश्वरीकडून नृत्य, भरतनाट्यम, रांगोळी, पिहूकडून चित्र, रेखचित्र, अभ्यास आणि खेळ, आणि गौरीच्या बाबतीत तर सगळंच लागू आहे, कारण ती कायमची तुझ्या सोबत असते, सगळं करावं. त्यामुळे तिला सुटका नाही. पण खरंच हे सगळं करताना तू मुलांना फक्त छंद शिकवत नाहीस, तर संस्कार देतेस, आत्मविश्वास देते आणि आयुष्य सुंदर जगायला शिकवतेस. काही लोक आयुष्यात फक्त नाती निभवतात, पण काही लोक संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात. तू आमच्यासाठी ती व्यक्ती आहेस. आता शेवटी ताईकडे फक्त एकच विनंती, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, करायचंय. थोडस वजन कमी कर, आणि हो, थोडस का असे ना माझ्या EMI मध्ये थोडा हात घाल. चालेल चालेल चालेल. कधीपासून सुरुवात करायची? सांगते मी टीचर्सला, कारण मला आवाज आपण आज वेगळी EMI द्यायचा मला. मग काय, आता देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना, तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नयेत, आणि आलेच तर ते फक्त आनंदाचे असावेत. अरे वा, खूप छान. कारण तू आयुष्यभर सगळ्यांसाठी खूप काही केलं आहेस, आणि आता देवाने तुझ्यासाठी भरभरून आनंद लिहावा. आणि शेवटी फक्त एवढंच ताई, कधी कधी आयुष्यात शब्द अपुरे पडतात, कारण काही माणसाची किंमत शब्दात नाही मोजता येत. तू आमच्यासाठी तशीच आहेस. तू आहेस म्हणून अजूनही घर पूर्ण वाटतं. आयुष्यात पुन्हा जगायची संधी मिळाली तर देवाकडे एकच मागणं असेल, मला पुन्हा हीच ताई मिळू दे. पुन्हा एकदा माझ्या लाडक्या वैष्णवी ताईला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. अशीच आनंदी राहा.